बरेचसे असे प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल आपण आयुष्यामध्ये विचार करत असतो आणि बरेच वेळेस आपण ह्या प्रश्नांचा शोध घेत असतो. जसं आपण आपल्या जीवनामध्ये जसं आपण वाढत जातो बुद्धीने वयाने, तसे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्या मनात येतात. उदाहरणार्थ की मी कोण आहे, माझी ओळख काय, कशासाठी हा जन्म आहे, कशासाठी मी या ठिकाणी आहे. आणि अशा ह्या दोन प्रश्नाचे उत्तर आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, जिचं नाव आहे जीवनातले महत्त्वाचे प्रश्न. जीवनातले काही महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचं शीर्षक आहे मी कोण आहे आणि कशासाठी आहे. आपल्या जीवनाचा उद्देश, आपण इथे कशासाठी आहोत. स्तोत्र 4, तुमच्याजवळ जर नवा करार पवित्र शास्त्र असेल तर स्तोत्रसंहिता 4 8वा अध्याय आणि इब्री लोकास पत्रेचा 2रा अध्याय हे तुमच्यापुढे काढून ठेवा. स्तोत्रसंहिता याच्या 8व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता हा प्रश्न विचारतो, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. म्हणजे मनुष्य तो काय, मनुष्य काय आहे. आता याविषयी आपल्याला माहीत आहे की सायन्सच्या, विज्ञानाच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, ज्याला थिअरी ऑफ एव्होल्युशन की माणसाचा उगम ते म्हणतात की माकडांपासून झाला, माणसाचा उगम ते म्हणतात वेगवेगळ्या रीतीने झाला. परंतु खऱ्या अर्थाने माणसाचा उगम किंवा सुरुवात, जगाची निर्मिती ही कशी झालेली आहे, हा प्रश्न तो या ठिकाणी विचारतो. मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावीस. अनेक शतकांपासून माणसाने हा प्रश्न विचारलेला आहे, परंतु समाधानकारक उत्तर अद्यापर्यंत मिळालेलं नाही. आणि स्तोत्र 8 आणि इब्री 2मधून ह्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत. आणि याच्यातून 3 महत्त्वाचे सत्य जे देवाने आपल्याला प्रगट केलेले आहेत ते आपण पाहू. 3 महत्त्वाचे सत्य जे ह्या प्रश्नाचं उत्तर देतात, जे आपण समजले पाहिजे की आपण कोण आहोत, कशासाठी आहोत. आपला उगम हा जनावरापासून आहे, माकडांपासून आहे की देवापासून आहे, हे समजण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनातून त्याचं उत्तर समजलं पाहिजे. कारण ह्या प्रश्नाचे उत्तरं तत्त्वज्ञानात नाहीत, विज्ञानात नाहीत, तर फक्त देवाच्या वचनामध्ये आहे. तर 3 महत्त्वाचे सत्य जे आपल्याला समजले पाहिजे ते हे स्तोत्र 8 आणि इब्री 2मधून. पहिलं सत्य हे की आपण कोण आहोत आणि इथे कशासाठी आहोत, हे आपल्याला आपला उत्पन्नकर्ता कोण आहे हे कळल्याशिवाय समजणार नाही. की आपला उत्पन्नकर्ता आहे म्हणजे उत्पन्नकर्त्याला, ज्याने आपल्याला आणि ही सृष्टीला उत्पन्न केलं, त्याला ओळखल्याशिवाय, त्याला समजल्याशिवाय आपल्याला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. स्तोत्र 8 आणि याचं पहिलं वचन बघा. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेत. आणि मग 9वं वचन पहा, शेवटचं वचन, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. म्हणजे स्तोत्रकर्ता त्याचं हे स्तोत्राची सुरुवात, या प्रार्थनेची सुरुवात देवापासून करतो आणि शेवट देखील देवामध्ये ते करत आहे की परमेश्वराचा गौरव करू की त्याचं नाव किती थोर आहे. म्हणजे तो निर्माण करता देव जो परमेश्वर, त्याला गौरव देतो आणि त्याचा गौरव करतो. विज्ञान असं शिकवतो की माणसाचा उगम जनावरापासून झाला किंवा वेगवेगळ्या थिअरीज आहेत, थिअरीज ऑफ एव्होल्युशन. परंतु पवित्र शास्त्र शिकवतं की सृष्टीचा आणि माणसाचा निर्माण करता हा परमेश्वर देव आहे. आपण देवाची निर्मिती आहोत. आपण जनावरापासून, माकडापासून आलेले नाहीत. वचन 5 बघा, स्तोत्र 8 आणि याचं 5वं वचन, तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. म्हणजे देवाने आपल्याला, मानवाला निर्माण केलेलं आहे. आणि शास्त्र देखील हेच सांगतं. उत्पत्ती याच्या
उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की सृष्टी आणि मनुष्य ही देवाची निर्मिती आहेत, देवाने निर्माण केलेलं आहे. आणि 5व्या वचनात तो म्हणतो की सृष्टी आणि सूर्य, चंद्र, तारे आणि देवदूत हे निर्माण करण्यापूर्वी देखील 5वं वचन बघा, तू त्याला देवांपेक्षा म्हणजे देवदूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला थोरवी व गौरव यांनी मुकुटमंडित केलेला आहे. म्हणजे बघा, शास्त्र शिकवतं की देवाने माणसाला त्याच्या प्रतिमेत घडवलेलं आहे. कोणत्याही सृष्टीतल्या जनावराला, पशुपक्षीला देवाने आपल्या प्रतिमेत घडवलं नाही, फक्त मनुष्य. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की आपण कोण आहोत, कशासाठी इथं आहोत, कशासाठी जन्मलेलो आहोत, कुठून आलो, कुठं चाललेलो आहोत, हे समजण्यासाठी आपण देवाची निर्मिती आहोत, देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे, हेच कळणं, हे समजणं गरजेचं आहे. ही मूलभूत गोष्ट आहे. देवाचं प्रकटीकरण, देव कोण आहे, कसा आहे आणि तो काय करू शकतो, हे त्याच्या वचनात प्रकट केलेलं आहे. आणि त्याचं वचन सांगतं की त्याच्या सृष्टीच्या निर्मितीवरून देवाचं गौरव आणि त्याचं सामर्थ्य प्रगट होतं. 3रं वचन बघा, स्तोत्र 8 आणि वचन 3, आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावेत ते. तर म्हणजे आकाश किंवा अंतराळ हे देवाचं अंगुली कार्य, देवाची निर्मिती आहे, हे आपोआप घडलेलं नाही आहे. आणि सूर्य, चंद्र आणि तारे हे देखील देवाची निर्मिती आहे. स्पष्टपणे शास्त्रात सांगितलेलं आहे की निर्मितीवरून, उत्पन्न केलेल्या वस्तूवरून, सूर्य, चंद्र, ताऱ्यांवरून आपल्याला कळतं की आपोआप झालेले नाही आहेत. याचं कोणीतरी निर्माण करत आहे, जे हजारो वर्षापासून चाललेलं आहे, आपापल्या जागेवर आहेत. हे आपोआप नाही आहे. सूर्य उगवतो, मावळतो, चंद्र येतो, दिवस उगवतो, मावळतो, सीझन येतात, वेगवेगळे ऋतू बदलतात. ह्याच्यामागे कोणीतरी आहे. आणि काही लोक म्हणतात की कोणती तरी शक्ती आहे, पण शास्त्र शिकवते की देव शक्ती नाही तर व्यक्ती आहे. आणि म्हणून त्याने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केलेलं आहे. माणूस देवाची प्रतिमा आहे, म्हणून माणसाला देवाचा ओढ लागतो, देवाविषयीची कल्पना आहे. तर पहिली गोष्ट, आपण कोण आहोत, कशासाठी आहोत हे समजण्यासाठी आपला निर्माणकर्ता कोण आहे, आपला एक निर्माणकर्ता आहे, जगाचा एक निर्माणकर्ता आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर निर्मिलेल्या सृष्टीवरून आपल्याला कळतं की देव आहे, निर्माणकर्ता आहे. त्याचं प्रकटीकरण, त्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, दुसरं वचन बघा, स्तोत्र 8 आणि वचन 2, तो म्हणतो की तू बालके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. म्हणजे देवाविषयीचं ज्ञान, देवाविषयीची जाणीव ही बालकांना देखील आहे. ते देखील देवाची निर्मिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये असताना आपण वाचतो की ज्यावेळेस ते जय जयकार करून ज्यावेळेस तो यरूशलेमेत प्रवेश करत होता, त्यावेळेस बालकाने देखील जय जयकार केला, होसान्ना असं म्हणून. ह्या बालकांना देखील समजलं की तो कोणीतरी आहे, तो देव आहे, देव जो पुत्र आहे. त्यानंतर मंदिरात आल्यानंतर देखील हे बालकं जय जयकार करीत होते. आणि आपण वाचतो नव्या करारात की शास्त्री, परुषी, धार्मिक पुढारी म्हणाले की ह्या लेकरांना, ह्या मुलांना शांत करा. प्रभू येशूने म्हटलं की यांना जर शांत केलं तर धोंडे ओरडतील. म्हणजे देवाची जाणीव, देव आहे याची जाणीव माणसाला लहानपणापासून असते. आणि म्हणून त्या ठिकाणी लहान लेकरं देखील प्रभू येशूकडे आनंदाने येत होते, त्याचा जय जयकार करीत होते. बालके व तान्हुली यांच्याद्वारे तू स्तुती प्रस्थापित केलेली आहेस, सामर्थ्य प्रस्थापित केलेलं आहेस, असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि म्हणून 3ऱ्या आणि 4थ्या वचनात तो म्हणतो की आकाश जे तुझे अंगुले कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. म्हणजे एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये, अफाट
तारागणामध्ये तो म्हणतो मनुष्य एक क्षुल्लक असा आहे आणि तू मनुष्याची दखल घ्यावी, त्याला दर्शन द्यावे, त्याची भेट घ्यावी, ही किती विशेष गोष्ट आहे. तर पहिला मुद्दा हा, 3 सत्यापैकी पहिले सत्य हे की निर्माणकर्ता कोण आपल्याला हे समजल्याशिवाय आपण कोण आहोत आणि कशासाठी आहोत हे कळणार नाही. दुसरं सत्य हे की स्तोत्रकर्ता स्तोत्र 8 मध्ये एक प्रश्न विचारतो की मानव तो काय की तू त्याची आठवण करावी. आणि 5व्या वचनात तो म्हणतो की तू त्याला देवांपेक्षा, खरं तर देवांपेक्षा त्या ठिकाणी ओरिजिनल शब्द आहे देवदूतांपेक्षा, म्हणून देवांपेक्षा अंडरलाईन करून त्याच्या बाजूला देवदूतांपेक्षा असं लिहा. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला थोरवी व गौरव यांनी मुकुटमंडित केले आहेत. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवर प्रभुत्व दिले आहे, तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. म्हणजे बघा, आणि हेच उत्पत्ती 1:26 आणि 27 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं की देवाने ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांना निर्माण केला, पृथ्वीवरचा सर्व सत्ता व अधिकार त्यांना दिला, प्राणीमात्रावरचा अधिकार दिला. म्हणजे त्यांनी देवाच्या वतीने पृथ्वीवर अधिकार चालवावा, राज्य करावं, ही देवाची मूलभूत इच्छा होती. ह्याच्यासाठी त्यांनी माणसाला निर्माण केलेलं होतं. आणि हे स्तोत्रकर्ता देखील म्हणतो 5व्या वचनात 6व्या वचनात की तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरची प्रभुत्व दिले आहे, सर्व काही त्याच्या पायाखाली म्हणजे मानवाच्या पायाखाली ठेवलेले आहे. म्हणजे माणसाने जगावर राज्य करावं, प्राणीमात्रावर राज्य करावं, सत्ता चालवावी, ताब्यात आणावं, ही देवाची इच्छा होती. परंतु काय झालं माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे की माणसाने त्या एदेन बागेमध्ये देवाची आज्ञा मोडली. देवाने जो अधिकार व सत्ता दिली होती ती सैतानाच्या हातात गेली. सैतानाने मनुष्याला फसवलं आणि ती सत्ता काढून घेतली. आणि अशा रीतीने यामुळे पाप जगात आलं. मनुष्याचा देवाशी, आपल्या निर्माणकर्त्याशी संबंध तुटला आणि तो पापी असा झाला. जी आज्ञा देवाने केलेली होती की पृथ्वीवर माझ्या वतीने सत्ता चालवा, प्रभुत्व चालवा, ती सत्ता आता सैतानाच्या हातात गेली आणि माणूस सैतानाचा गुलाम झाला, पापाचा गुलाम झाला. तर ही जी सत्ता चालवावी, प्रभुत्व चालवावे, यासाठी देवाने निर्माण केलेलं होतं. आता ह्याविषयी ह्या प्रश्नाचं उत्तर हिब्री लोकासपत्र याच्या 2ऱ्या अध्यायात आपल्याला आढळतं. आणि म्हणून हिब्री लोकासपत्रामध्ये ह्या पत्राचा लेखक ह्या स्तोत्राचा उल्लेख करून संदर्भ देऊन काय म्हणतो बघा. हिब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि वचनं 7 आणि 8, हिब्री 2:7 आणि 8 असं लिहिलेलं आहे की तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे. म्हणजे माणसाला तू त्याला थोरवी व गौरव यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमिले आहे. म्हणजे बघा, माणूस देवाच्या प्रतिमेत असताना त्याला थोरवी होती, गौरव होतं, देवाचं तेज होतं. परंतु ते गौरव गमावलं त्यावेळेस जाणीव झाली की आपण नग्न आहोत, पापी आहोत. पण देवाने अगोदर देवाचं गौरव, त्याच्यातलं गौरव माणसाला थोडं दिलेलं होतं. माणसाला गौरव आणि थोरवी ही दिलेली होती, परंतु पापामुळे माणसाने ती गमावली. आणि हिब्री लोकासपत्राचा लेखक म्हणतो 7व्या वचनात की तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमिले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायाखाली ठेवले आहे. म्हणजे बघा, ही देवाची ओरिजिनल निर्मिती किंवा ही देवाची मूळ इच्छा होती की माणसाने पृथ्वीवर राज्य करावं, सत्ता गाजवावी. परंतु पापामुळे माणसाने ही सत्ता गमावली. आणि हिब्री 2 मध्ये
हा जो लेखक स्तोत्र 8चा उल्लेख करून हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूला शेवटला आदाम आणि दुसरा मनुष्य असं म्हटलेलं आहे. स्तोत्र 8मध्ये देवाची इच्छा काय होती हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हिब्री लोकास पत्र 2मध्ये माणसाने जे गमावलं ते प्रभू येशू ख्रिस्त जो मनुष्य म्हणून जगात आला, त्याने तो अधिकार आणि सत्ता परत आपल्याला कशी मिळवून दिली ते सांगितलेलं आहे. एदेन बागेमध्ये मनुष्याला ठेवलेला असताना सर्व प्राणी मात्रावर माणसाने राज्य करावं ही देवाची मूलभूत इच्छा होती. परंतु माणूस संतुष्ट नव्हता. माणूस फसला गेला आणि सैतानाचा ऐकून देवाची आज्ञा मोडण्याचा त्याने निर्णय केला आणि म्हणून हे सार्वभौमत्व, देवाने दिलेला अधिकार आणि सत्ता ही गमावली. आणि म्हणून आज आपण पाहतो की लोक सत्तेसाठी हपापलेले आहे. प्रत्येकाला अधिकार गाजवला असं वाटतं. मग ते कुटुंबात असो, कामाच्या ठिकाणी असो, राजकारणात असो, माणसाला असं वाटतं की मी राज्य करावं, कोणावर तरी सत्ता चालवावी. ही उपजत बुद्धी आहे. हे माणसाच्या रक्तामध्ये आहे. का? कारण माणसाला देवाने सत्ता गाजवण्यासाठीच निर्माण केलेलं. परंतु ती सत्ता गमावली आणि चुकीच्या प्रकारे आज माणूस ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून आपण कोण आहोत आणि कशासाठी आहोत हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपल्याला आपला निर्माणकर्ता कोण, आपण कसे निर्माण झालो, जग कसं निर्माण झालं हे कळत नाही तोपर्यंत. आणि आज जी आपली परिस्थिती आहे, आज मानवाची स्थिती अशी का आहे हे आपल्याला कळणार नाही जोपर्यंत आपण देवाच्या वचनाकडे वळत नाही. कारण देवाच्या वचनात माणसाची निर्मिती आणि माणसाचं पतन हे सांगितलेलं आहे. तर पहिलं सत्य, 3 महत्त्वाच्या सत्यापैकी पहिलं सत्य हे की आपण कोण आहोत, कशासाठी आहोत हे आपल्या उत्पन्नकर्त्याला समजल्याशिवाय, आपला निर्माणकर्ता देव आहे हे कळल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही. दुसरी गोष्ट, देवाची निर्मिती, देवाने कशासाठी निर्माण केलं हे आपल्याला निर्मिती समजल्याशिवाय कळणार नाही. आणि ही निर्मिती हे देवाने कशासाठी उत्पन्न केलं हे त्याच्या वचनात सांगितलेलं आहे की आपल्याला सत्ता अधिकार गाजवण्यासाठी निर्माण केलेलं होतं. पण पापामुळे माणसाने ती सत्ता गमावली. आणि म्हणून आपण कोण आहोत, कशासाठी येथे आहोत, ही स्थिती का आहे हे तोपर्यंत आपल्याला कळत नसतं. जोपर्यंत आपल्याला निर्मिती किंवा उत्पत्ती कशासाठी केली, कशाला निर्माण केलं हे कळत नाही तोपर्यंत. आणि तिसरं सत्य हे की जोपर्यंत आपल्याला ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त कोण, कशासाठी जगात आला, तो कोण होता, नेमका कोण होता हे कळल्याशिवाय आपण कोण आहोत आणि कशासाठी आहोत हे कळू शकणार नाही. हिब्री लोकास पत्र 2 अध्याय आणि याच्या 8व्या वचनापासून आपण वाचू. हिब्री 2 आणि 8. तू सर्व काही त्याच्या अधीन, म्हणजे माणसाच्या अधीन, त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही. खरे का पडले नाही? कारण माणसाने पाप केलं म्हणून सर्व काही माणसाच्या अधीन नाही. पण 9वं वचन बघा, हिब्री 2 आणि 9. तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. बघा, प्रभू येशू जो देवाचा पुत्र, जो पुत्र, शास्त्र सांगतं की त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. कारण का? कारण तो स्वतःहून त्याने मानवरूप धारण केला. त्याने देवदूत निर्माण केले, पण ज्यावेळेस तो जगात आला, मनुष्य म्हणून आला, स्तोत्रामध्ये आपण वाचलं की माणसाला देवाने देवदूतांपेक्षा किंचित कमी केलेले आहे. आणि दुसरा मनुष्य जो प्रभू येशू ख्रिस्त, जो शेवटला आदाम, त्याला देखील 9व्या वचनात सांगितलं आहे की देवदूतांपेक्षा कमीत केलेले होते. म्हणजे काय? म्हणजे हे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला, ज्यावेळेस त्याने मनुष्यरूप धारण केला,
तो 100% आपल्यासारखा मनुष्य होता. त्याला आपल्यासारख्या भावना होत्या. तो लहानचा मोठा झाला. फरक एवढाच होता की त्याचा जन्म देवाच्या आत्म्याने झाला. त्याच्या ठाई आदामापासून आलेला पापी स्वभाव त्याच्यामध्ये नव्हता, परंतु मनुष्याचे सर्व गुण, सर्व भावना, हे सर्व काही त्याच्यामध्ये होते. 9वं वचन बघा. तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते, तो मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असं आपल्या दृष्टीस पडतो. मरण सोसल्यानंतर काय झालं? तो पुन्हा जिवंत झाला. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, पुनरुत्थान झालं. आणि जे गौरव माणसाला देवाने एदेन बागेत दिले होतं, जे गौरव माणसाने, आदामाने, हवाने गमावलं होतं, ते प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला मिळालं. आणि त्याच्याद्वारे आज माणसाला, आपल्याला ते गमावलेलं गौरव परत मिळू शकतं. किती विशेष आहे नाही का? त्याने देवाच्या कृपेने सर्वाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले. इब्री 2 आणि 9. सर्वाकरिता, तुमच्या आणि माझ्याकरिता. म्हणजे काय आपल्याला मरणाचा अनुभव येणार नाही का? येईल, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर मरण हे देहातून सुटून त्याच्याजवळ जाणे आहे. मरण हा अंत नाही आहे आणि एक दिवशी तेही तो नष्ट करणार आहे. परंतु 9व्या वचनात सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जगात आला कशासाठी आणि त्याने काय केलं? माणसाने जे गमावलं, माणसाने जे गौरव, थोरवी गमावली, ती वधस्तंभावरील मरणाने प्रभू येशूने सैतानाकडून परत घेतली आणि परत आपल्याला, माणसाला उपलब्ध करून दिलेली आहे. हे 3रं महत्त्वाचं सत्य आहे. जी सत्ता पृथ्वीची माणसाला दिलेली होती, ती परत माणसाला त्याने मिळवून दिली. म्हणून जे गमावलं होतं, आणि माणसाने काय गमावलं होतं एदेन बागेत? धर्म नाही, सार्वकालिक जीवन. आणि म्हणून ज्यावेळेस फळ खाल्लं, देवाने सांगितलं ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी खास मरशील. जे सार्वकालिक जीवन, देवाचं जीवन जे माणसामध्ये होतं, ते गमावलं आणि एक दिवशी माणूस मरण पावला. तेव्हापासून मरण हे जगात आलं. म्हणून शास्त्र सांगते की पहिल्या आदामाच्या द्वारे मरण आले, पण शेवटला आदाम येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे आले. पहिल्या आदामाचे आपण सर्वच आहोत, सर्व जग आहे, परंतु शेवटल्या आदामाचे होणं गरजेचं आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याचं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून दुसरा जन्म आहे. तर माणसाने त्या एदेन बागेत फळ खाल्ल्यावर काय गमावलं? सार्वकालिक जीवन गमावलं. आणि शास्त्र सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला काय प्राप्त व्हावे? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. धर्म नाही तर जीवन. कारण माणसाला धर्माची नाही तर जीवनाची गरज आहे. पापाचं वेतन मरण आहे. माणूस पापाकडे चाललेला आहे आणि जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रभू येशूने ती सत्ता, तो अधिकार वापरला आणि म्हणून तो शब्द बोलून लोकांना बरं करत असते. त्याने पृथ्वीवर त्याची सत्ता आहे. मनुष्य म्हणून जी सत्ता देवाने माणसाला दिली होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केली, डेमॉन्स्ट्रेट करून, प्रात्यक्षित करून दाखवलं. जरी तो 100% मनुष्य होता तरी त्याला दुरात्म्यावर अधिकार आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलं. त्याला रोग बरं करण्याचं सामर्थ्य आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलं. त्याला निसर्गावर, समुद्रावर अधिकार आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलं. निसर्गावर, समुद्रावर, प्राणीमात्रावर अधिकार हा देवाने माणसाला दिलेला होता. म्हणजे माणसाने जर पाप केलं नसतं एदेन बागेमध्ये, तर हा अधिकार, हे जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, ही जी सत्ता अधिकार गाजवली शब्दाने, तेच आपण देखील करू शकलो असतो, माणूस देखील करू शकला असतो. परंतु पापामुळे हे फेल गेलं आणि पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी प्रभू येशू जगात आला. त्याने दाखवून दिलं निसर्गावर मनुष्याला दिलेला अधिकार कसा असतो, हे अधिकार गाजून त्याने दाखवलं. समुद्र शांत केलं, वादळ शांत केलं.
दुरात्म्यावर, सैतानाच्या दुरात्म्यावर माणसाला अधिकार आहे हे त्याने शब्दाने भूते घालवली आणि दाखवून दिलं. कारण हाच अधिकार देवाने आदाम हव्वाला दिलेला होता. आणि हाच अधिकार जेव्हा आपण प्रभू येशूकडे येतो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे होतो, त्यावेळेस हाच अधिकार आपल्यालाही मिळत असतो. मग प्रश्न असा आहे की आज तुम्ही त्याच्याकडे का येत नाही? तुम्ही त्याच्यावर तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे का? जर नसेल तर अजूनही वेळ आहे, अजूनही संधी आहे. त्याच्याशिवाय कोणीही तारणारा नाही, पापाची क्षमा करणारा नाही, त्याच्याशिवाय सार्वकालिक जीवन नाही. तो जीवन देण्यासाठी जगात आला, धर्म नाही. प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या तारणाचा अनुभव येतो. आपलं नातं देवाशी जोडलं जातं आणि आपल्याला समजतं की आपण कोण आहोत. आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो, तो आपला पिता होतो आणि अशा रीतीने आपलं नातं त्याच्याशी जोडलं जातं.